Hello, dear friends. Today we will see what is meant by metals, non-metals and metalloids. मित्रांनो, आज आपण बघणार आहे की मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटॅलॉइड्स म्हणजे काय. सर्वप्रथम मेटल्स. फर्स्ट ऑफ ऑल, metals. What is meant by metal? So, metal have some properties. मेटलचे काही गुणधर्म असतात. त्याच्यापैकी out of those properties, the very first property is they have luster, and this luster means what? A shiny appearance. A shiny appearance means they shine whenever they comes in contact with light. They appears as a shining. म्हणजे ज्या ज्या वेळी ते प्रकाशामध्ये येतात त्या त्यावेळी ते चकाकतात. हे लस्टर म्हणजे काय तर चकाकी. शायनी अपिअरन्स म्हणजे चकाकणारं त्यांचं अपिअरन्स. अपिअरन्स म्हणजे दिसणे. ही फर्स्ट प्रॉपर्टी. देन सेकंड प्रॉपर्टी, कंडक्ट हीट अँड इलेक्ट्रिसिटी. हीट म्हणजे उष्णता आणि इलेक्ट्रिसिटी म्हणजे विद्युत, लाईट, पॉवर. So they conduct heat and electricity. That means they are good conductor of heat and electricity. म्हणजे त्यांच्यामधून उष्णता आणि विद्युत वाहून नेली जाऊ शकते. So they are known as good conductors. Good conductors. Okay. Then third property, can be drawn into wires. म्हणजे त्यांचे वायर्स तयार होऊ शकतात, वायर्स तयार केले जाऊ शकतात. And this property is known as ductility. So ductility म्हणजे काय तर त्यांचे वायर्स किंवा धागे आपण बनवू शकतो, छोट्या छोट्या तारा बनवू शकतो. सो मेटल्स आर डक्टाइल इन नेचर. अँड फोर्थ प्रॉपर्टी, दे कॅन बी हॅमर्ड इन टू थीन सीड्स. जसं आपण वायर बनवू शकतो हे इथं सांगितलं, त्याचप्रमाणे पत्रे बनवू शकणं म्हणजे मेलॅबिलिटी. सो दिस मेलॅबल, this is one of the good property of metals, that all metals are malleable in nature. Hammered म्हणजे हातोड्यानं मारून किंवा त्यांच्यावरती प्रेशर टाकून आपण त्यांचे पत्रे बनवू शकतो. They can be converted into sheets. Malleability, जसं आपण इथे डक्टिलिटी म्हटलं तसं malleable हा त्यांचा गुणधर्म झाला, त्याला मेलॅबिलिटी असंही म्हणतात. What are the examples of metals? So there are number of examples in day-to-day life. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये खूप उदाहरणं आहेत. त्यांच्यापैकी आउट ऑफ देम, गोल्ड सोनं, सिल्वर चांदी, कॉपर तांब, आयर्न लोखंड. These are the examples, familiar examples of metals. One very important exception to the metals is mercury. Mercury is metal, but it is liquid at room temperature.
at room temperature it is liquid. So हे एक्सेप्शन आहे किंवा अपवाद आहे वातावरणाच्या तापमानाला हा द्रव रूपात आढळतो. म्हणजेच बाकीचे कसे असतील सगळे हे स्थायू रूपात असतात. That means all the metals are solid in nature at room temperature. Only one example is there, that is mercury, which has a symbol Hg. It is liquid at room temperature. So let us see the properties of non-metals. Non-metals are also have some properties, but they are exactly opposite when we compare the properties of non-metals with metals. त्यांचेही काही गुणधर्म आहेत, पण ते अगदी विरुद्ध आहेत. कुणाच्या विरुद्ध आहेत? जर आपण यांचे गुणधर्म हे मेटल सोबत म्हणजे धातू सोबत जर कम्पेअर केली, त्यांची तुलना केली तर ते विरुद्ध आहेत. They have opposite properties when we compare these properties with metals. Non-metals ला अधातू असंही म्हणतात, मेटल्सला धातू असंही म्हणतात. मेटल्स म्हणजे धातू आणि नॉन मेटल्स म्हणजे अधातू. So first property is that is they have no luster. अगदी opposite. Metals have luster, non-metals have no luster. म्हणजे त्यांना चकाकी नसते. बट एक्सेप्शन काय आहेत? डायमंड आणि आयोडीन. डायमंड म्हणजे हिरा, आयोडीन म्हणजे आयोडीन. तर हे दोन नॉन मेटल्स आहेत पण ते चकाकतात. दे हॅव अ लस्टर, म्हणून हे अपवाद आहेत. दुसरी प्रॉपर्टी आहे नॉन मेटलची, दे आर पुअर कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. जसं आपण वरती बघितलं, मेटल्स आर गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी, पण नॉन मेटल्स आर पुअर कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. म्हणजे त्यांच्यामधून उष्णता आणि विद्युत किंवा लाईट यांचं वाहन होत नाही. त्यालाही एक्सेप्शन आहे ग्रॅफाइट. ग्रॅफाइट हा नॉन मेटल आहे, बट इट इज गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. त्याच्यानंतर तिसरा गुणधर्म आहे, थर्ड प्रॉपर्टी ऑफ नॉन मेटल, कॅनॉट बी हॅमर्ड इनटू शीट्स ऑर ड्रॉन इनटू वायर्स. आता ही मेलॅबिलिटी आणि डक्टिलिटी या ज्या दोन प्रॉपर्टीज आपण मेटलच्या बघितल्या, त्या प्रॉपर्टीज आपल्याला नॉन मेटल मध्ये दिसत नाही. अगदी विरुद्ध एक प्रॉपर्टी दिसते, दे आर ब्रिटल इन नेचर. ब्रिटल म्हणजे ठिसूळ. जसं आपण काच असतो किंवा आपलं मडकं असतं, मडक्याचं वायर किंवा शीट्स तयार करू शकतो का आपण हॅमर करून, म्हणजे हातोड्यानं मारून 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 एखादा पत्रा तयार करू शकतो का? नाही, कारण ते ठिसूळ आहे. काचाचं अशी वायर करू शकत नाही आपण, ठिसूळ आहे. म्हणून नॉन मेटलचे एक्झाम्पल्स आहेत आयोडीन, नायट्रोजन, कार्बन आणि असे भरपूर एक्झाम्पल्स आहेत आपल्याकडे. डायमंड आहे, ग्राफाइट आहे, वरती दिलेलेच आहे. These are the properties of metals. So you should remember the properties of metals as well as non-metals. Metals म्हणजे धातू आणि नॉन मेटल्स म्हणजे अधातू. आता एवढंच नसतं तर तिसरी एक कॅटेगरी असते, मेटॅलॉइड्स. मेटॅलॉइड्स आर इन बिटवीन द मेटल्स अँड नॉन मेटल्स. म्हणजे मेटॅलॉइड्स कोण आहेत? धातू आणि अधातू यांच्या मधले आहे. दे आर इन बिटवीन मेटल्स अँड नॉन मेटल्स. सो दे हॅव प्रॉपर्टीज ऑफ
metals as well as non-metals, but intermediate properties. Some elements have properties intermediate, म्हणजे दोघांच्या मधली. Intermediate between metals and non-metals, and these are known as metalloids, or they are also known as semi-metals. Semi म्हणजे अर्धा किंवा निम्मा, semi-metals. And these metalloids include arsenic, silicon and germanium. Arsenic, silicon and germanium. So today we have seen what is meant by metals, non-metals and metalloids. Thank you.